आता विचार आपण पाहतोय की तुमचा दुसरा आहे तो मनोहर मामांविरोधात गुन्हा दाखल होता. त्या सर्वात आपण अटक केली असा आरोप केला आणि काय माहिती आज 2006-05ला माझा गुन्हा दाखल झालेला आहे. तरी पोलिसांनी आज तागायत म्हणजे तिसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केलेली आहे. तर आमच्या 2 नंबरच्या गुन्ह्यात अजून अटक केली नाही. करतो टाळाटाळ चालू आहे साहेबांची. तुमचा काय नेमकं गुन्हा काय? आमचा गुन्हा 1,21,000 रुपये फसवणूक झालेली आहे. 2020पासून मी तक्रार करतोय. तेव्हापासून माझ्याकडे कागदपत्र आहेत. सगळ्यांना पत्र केले आहेत. पहिले DYSP मॅडम DYSP सर होते हिरे साहेब, त्यांना बी सांगितलं होतं आमची अशी फसवणूक झाली. पण काय केलं, DYSP साहेबांनी आमच्यावर खंडणीचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला. ते मनोहर भोसलेंचे भक्त असल्यामुळं ते गुन्हा दाखल आमच्या झाला. DYSP साहेब हिरे साहेब आणि SP साहेब मॅडम बी होत्या. ते बी मनोहर भोसलेंचे भक्त होते. त्यांचे मठात गेलेले व्हिडिओ आहेत. म्हणजे अजून कोणाकडे नसतील तर SP मॅडम त्यांचं नाव हे वाटतं काय तेजस्वी सातपुते नाव आहे मॅडम. आता अशोक खरात प्रकरणाचा तपास आहे नाही त्यांच्याकडे तपास आहे. आता बऱ्याचदा 2020 पासून तुमचं हे प्रलंबित आहे. तुम्ही सांगता 2020 पासून त्या संदर्भात काही लिखित तक्रार वगैरे आहेत ना. लिखित तक्रार पोलीस स्टेशनला आहेत माझ्याकडे. आणि मी सगळ्यांना म्हणजे गृहमंत्र्याला दिलं तर मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारी त्याच्या सगळे माझ्याकडे पोच आहेत. आता तुमची मागणी काय आहे? आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला अटक करत नाहीत. गुन्हा टिळेकर साहेब म्हणून आहेत. मामा म्हणजे काय झालं, आमचे एक बारामतीचा मठ चालू होता. त्या संदर्भात आम्ही बघण्यासाठी त्यांच्याकडे गेलतो. धंद्यापाने किती वेळा भेट झाली? मामांची आमची बरीच वेळा भेट झाली मठात. तुमचं भविष्य बघितलं होतं? हो, बघितलं होतं ना. 1,00,000 रुपये कशासाठी दिले त्यांना? धंदा पाण्यासाठी दिलं, हवन पूजा करण्यासाठी. उपाय चालत नसता तुम्ही वारंवार त्यांच्याकडे गेल्याचा उल्लेख तुमच्या FIR मध्ये आहे की. तुम्ही का जात होता वारंवार? म्हणजे काय झाले तर मी पेमेंट दिलं, मला सांगितलं की बा अशी पूजा केल्यानंतर बा तुम्हाला फरक पडेल म्हणून. त्यासाठी म्हणून मी पैसे दिलते की बाबा फरक काहीच होईना म्हणून मी पैसे मागण्यासाठी मला त्यांनी आमचे 30 डिसेंबर 2020 मध्ये आम्हाला भेट झाली. तुम्ही लाखो रुपयाचे आर्थिक व्यवहार केले म्हणतात, त्याचे काय पोच पुरावे काय आहेत ना? दिलं बँक स्टेटमेंट मधनं कॅश पेमेंट काढून दिलेलं आहे. त्याचं स्टेटमेंट साहेबांना बी दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. आणि मनोहर भोसलेंकडे बी आहे. असं काय तुम्ही ह्या गुन्ह्याचा पाठपुरावा करताय, या संदर्भात तुम्हाला त्यांच्या भक्ताकडून दुसऱ्याकडून दमदाटी होती का? चालू आहे ना. काय तक्रार दाखल केली का? अजून पोलीस स्टेशन काय तक्रारच घे ना. म्हणजे इथले जे पोलीस स्टेशन नसतं करतो तपास चालू आहे म्हणून एवढंच चालू आहे. तुम्हाला आता दमदाटी होती का आणि त्याची तक्रार काय? नाही, त्याच्या आधी 2-3 वेळा झाली ती दमदाटी. त्याच्यानंतर मी काय त्याला काय बळी पडलेलं नाही. आरोपी कोण कोण आहेत त्याचे? आरोपी मनोहर भोसले आणि त्याचा नाथबाबा म्हणून एक आहे त्याचा. आता पुढे काय असणार आहे? आता बघू. आता मी आज माझं असं म्हणणं की आज साहेबांना मी काल DYSP मॅडमला फोन करून आलतो आज बी भेटण्यासाठी, पण साहेब मॅडमनी काही भेटले नाहीत. मग टिळेकर साहेबांना भेटलो, पण ते त्यांचं एकच सांगणे पहिल्यापासून सांगतात की मी अटक करतो, पण अजून अटक तागायत आजपर्यंत झाली नाही. हो, मोबाईलच पोलीस स्टेशनला आहे आमचा, अजून ते मोबाईलच दिला नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे असं म्हणतो, आणि तुम्ही एका गंभीर आरोप केला आहे की DYSP असतील किंवा SP असतील ते भक्त होते असं काय आपल्याकडे पुरावे आहेत ना? मठातले तुमच्याकडे व्हिडिओ आहेत. तुम्ही अजून किती जणांकडे काय माहित नाही मला, पण सोशल मीडियाला आहे, तुम्ही चेक करू शकता. SP मॅडमचे आहेत आणि मठात DYSP गेलेले आहेत नाईट पॅन्ट 20 शर्टवर. तुमचे आर्थिक किंवा व्यावसायिक काय वाद झालेत का? आर्थिक ना, आमच्या म्हणजे व्यवसाय म्हणजे आम्ही जी पेमेंट दिलं तर त्यासाठी फक्त आमचे वाद झालेले. नाही, व्यावसायिक वाद नाही. तुमचा पहिलाही एक गुन्हा दाखल होता आणि आता तोच विषयात गुन्हा दाखल? नाही, पहिला गुन्हा दाखल आमचं काय केलं, त्यांना आमची हाणमार झालती. त्यांनी काय केलं, मनोहर भोसलेचं राजकीय वजन वापरून त्यांनी आज्ञात दाखवली. म्हणजे आमच्या हाणमार करून त्यांनी भांडणं केलेली आज्ञात दाखवली. तरी त्या तागात आजपर्यंत त्याचा सुद्धा केसचा पोलिसांनी तपास केलेला नाही. आणि आता दुसरा गुन्हा दाखल? हा, आता दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे. मारहाण उंदरगावला झाली मठात त्यांच्या. 2020 ते 2026 असा तुमचा एक कालावधी, तर 2026लाच गुन्हा दाखल का घेतला गेला तुम्हाला नेमकं गुन्हा? नाही, आता म्हणजे 2026ला दाखल का केला की SP मॅडम आता जे कुलकर्णी साहेब आहेत, SP साहेबांनी मी मीडियात बातमी वाचली किंवा त्यांनी जे कोणी फसवणूक झालेली आहे त्यांनी संपर्क साधावा असं सांगितलं. मग नंतर मी साहेबांना जाऊन भेटलो. साहेबांना माझे जे काय माझ्याकडे पुरावे होते ते साहेबांना मी सादर केले, दाखवली साहेबांना. यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मनोहर मामाला आधी पोलीस कस्टडी झाली, नंतर आता सध्या ते न्यायालयीन कस्टडीत आहे.
आणि त्यांना ट्रीटमेंट वेगळी दिली जाते असं आपण VIP ट्रीटमेंट चालू आहे त्यांना आज. गंभीर आरोप केले. कुठे दिले जाते इथं जेलरला बघा, तुम्ही बघू शकता तिथं त्यांना खाण्याचा भत्ता बघा, काय काय मिळतंय काय काय नाही. एखादा म्हणजे त्यानं तुम्ही त्याची तेजी बघा ना. यात सहभागी कोण कोण असू शकतं अधिकारी असू शकतात सगळे. कोण कोण आता अधिकाऱ्यांची नावं काय मला माहित नाहीत ना. व्यतिरिक्त कोणी असू राजकीय बी आहेत ना ह्याचे सगळं. राजकीयांचं खूप त्यांना राजकीयाचं वर्ष आहे. सगळ्या आमदार मंत्री संत्री त्यांचे फोटो आहेत मंत्री आमदारांचे. तुमची ह्या संदर्भातली जी फसवणूक झालेली होती 2020 ते कधी तुम्हाला ध्यानात आले ते 6 महिन्यांनी वर्षांनी कधी तुमच्या नाही मला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मला जाणवलं की आता मी त्यांना पैसे दिलते, माझं काही काम होत नव्हते. त्या संदर्भात त्यांना म्हणलं बाबा मग माझं काही फरक पडला नाही म्हणून त्या संदर्भात त्यानंतर म्हणले थांब करू का करतो तमकं करतो. त्यानंतर महिना 1.5 महिन्यात आमचे वादावाद झाले. तुम्ही कुठल्या भागात राहता? मी शिंदेवाडी काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे. तिकडच्या भागामध्ये अशा अनेक प्रकरणं घडलेली आहेत ना मग त्यांच्या गुन्हे बी दाखल केलेले आहेत. असे खूप जणांवर फसवणूक आहेत पण आता बी चालू आहेत. प्रत्येक गुन्हा दाखल झालेले आहेत. आता नेमकं आता ह्या तुमची घटना तर घडलेलीच आहे, तुमचा गुन्हा बी दाखल आहे. नेमकं तुमचा बुवाबाजीला प्रॉपर विरोध आहे का मनोहर मामाला विरोध आहे? नाही बुवाबाजीला विरोध आहे. लोकांना म्हणजे लोकांना काय झालंय गोरगरिबांना जे म्हणजे काय झालं गोरगरिबांचा जे विषय आहेत ना तर सर्वसाधारण माणसांना लुटले जातात. तुम्ही म्हणता तुमच्या भागात बऱ्याच फसवणुकी झाल्यात, हो तर आता तुमच्या फसवणूक झालेल्या लोकांना काय आव्हान? त्यांनी बी येऊन जसं मी आलोय तसं अजून बी जे फसवणूक झाली त्यांनी बाहेर यावं एवढंच माझं विनंती आहे. मी सगळं आता काय झालं विश्वास नाही पण ते काय ज्या त्या परिस्थितीनुसार ती विश्वास देणं भाग होतं. म्हणजे काय झालं की त्याच्या माझी काळ होता वेळ आली त्याच्यानंतर विश्वास गेलेला म्हणजे बुवाजीला आम्ही काय हे करत नाही.